महाराज स्वयंपाक करण्याकरता सुगरणबाईची गरज आहे. तुकोबारा म्हणतात सुगरिणी आणि उदारी रसज्ञ आणि जेवणारे. सुगरणबाई पाहिजे स्वयंपाक करण्याला. पोळी अशी झाली पाहिजे, फुगली पाहिजे, अशी डम फुगली पाहिजे. पण काही बायाच्या पोळ्या फुगत नाही, कारण त्या कणिक भिजवत नाही. ती भिजवली की निजवली, भिजवली की निजवली आहे. एका पोळी करायची पद्धत आहे. गुऱ्हाळनं थोडा तरी काही पोळ्या तुटत नाही. काय सांगा तुम्हाला, घाटावरल्या बाया अशा पोळ्या करतात. आपल्या गावची गोष्ट नाही बरं हे. घाटावर गेलो की आम्ही फतेपूरची गोष्ट सांगतो, फतेपूरची सांगली की घाटावरली सांगतो. अशी सुगरणबाई पाहिजे स्वयंपाक करणारी. मला एका परवा एका बाईनं शिरा केला तर मला 3 दिवस आणला भाऊ. काय सांगा तुम्हाला, आठीची पेटला तर खळडू काढला. काही बायला शिरा येत नाही. बरं वाड्याची पद्धत कळत नाही. स्वयंपाक चांगला करता वाड्याला आले की हवं का डोंबलं खावं का टाकायचंच नाही. म्हणून कंजूस बाईनं वाड्याचा तरफडा करू नये. ते भजी वडीन तर 3च, वडा माडीन तर अर्धा मोडी ना अर्धा ठेव. बरं तूप टाकायला लागली तसा उंदीर मुतून डाला. थेंब 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 थेंब. खाणारा शाप देतो, डोळे ताणतो असा. कंजूस बाईने वाढायला येऊ नये. मग तिने काय करा, भांडे घासायचं काम करत आहे माहिती. एवढे 2 डाले भांडे काढणं बैल घासे तिकडे येऊ ना. काय ज्ञानोबारींचे शब्द आहे. सुगरिणी आणि उदारी रसज्ञ आणि जेवणारी. अहो महाराज म्हणतात तसे संत आमचे ज्ञानी होते, देण्याकरता उदारही होते. हो संत उदार उदार